हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आली आहे मी गावाला, कारण की आज ताईकडे आहे लग्नाचा गोंधळ. तर ये इकडे जरा. हाय, गुड मॉर्निंग. काही बोला ब्लॉगमध्ये माझ्या. काय बोलायचं आहे? तर सर्व आता मंडळी येणारच आहे, पाहुणे मंडळी म्हणा. तर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करूनच देईल माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. हां, अजून जे गोंधळाचं महत्त्व आहे ते ताई सांगेन. येस. तयारी वगैरे झाल्यावर आता जस्ट आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. नाश्ता झालेला आहे. म्हणून आम्ही असं तरी कसं तरी दिसत आहे, छान दिसत आहे. बट थोडी देर बाद बहुत अच्छा मॅजिक. ठीक आहे, तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की पहा गोंधळाचा. तुळजापुरात झाले, मामा ठिकाणी झाले, भोळ्या भक्तही घरी झाले. म्हणून भक्ताच्या घरी कसा गोंधळ मांडला. हा समय तो समय झाला, ड्युटी दीपमाळ पाडली, तेल जाळलं. आपल्या मुंबईचं नाव काय? गौरीबाई. आमची गौरीबाई लय खुश आहे. लग्न किती तारीखचा? 10 तारीखचा. आतापासून बाईची बेरी चालू आहे. कधी कधी 10 तारीख येते. नवरीचा भाऊ झाला बेदम. हे सामान आणि ते सामान आणून झाला बेदम. वरमाय जाग्यावर. वरमायला काही टेन्शन नाही. बाप म्हणे मी बाप. लग्नात नाही पैशाचा माप. माय म्हणे मी माय. सारं लग्न घेऊन जाय. नाही तर करी म्हणे हाय 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 निकम. कारण गौरीबाईचं लग्न आहे. सर्व मामा मामी काका तुमची आजी बहीण भाऊ जवळ काही मावस भाऊ सर्व गोंधळ करता आला. म्हणून त्या भक्ताच्या घरी भक्तानं तिथे काय म्हणत कंदे कंदे 5 पुत्र लक्ष्मी दे. वाडा भरून गायचे म्हणून तुझ्या नाणी काय म्हणे आपल्या गौरीबाईचं लग्न. बरोबर काय त्यांची ड्युटी तेल जळलं. अरविंद दूर होता बाईचे मस्त जेना संकट अशी या जळलं ते बरोबर. काकू बल्ली चॅप्टर 20 रुपयाचं भागवलं. कारण काकाला नाही भेटत मला. म्हणून त्या गोंधळ करता 5 आता नवरीचे भाऊ असतील तर नाचतील ना ते. ते तयारच असणार. उभे राहत नवरी नाचत लागते थोडं नाचत लागते.
आता वहिनीचा मरण भरा खिसा नाही, जाऊ दे नजर म्हणून आपल्या नजरून पहिले काय म्हणतं उच्चदा काय म्हणता उच्चदा त्या दोघं नाचत नाचत मागे त्यानं दोघं वाढला मला बाय मधले जेवढे आले त्यांना इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला. तर मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते, तुम्ही पहा. हाय कर. हाय. ही माझी माई, तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये. ही माझी आजी, हाय करा. आणि ही माझी मामी, मोठी मामी.
काहीतरी बोला मामी, आजचा कार्यक्रम कसा झाला? आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला. खूप छान झाला. खूप छान झाला. तुम्हाला कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय. तुम्ही सांगा आजी. माझ्या नातीच्या लग्नासाठी देवीचा गोंधळ ठेवला होता आणि देवीच्या गोंधळाचं महत्त्व असते. म्हणजे लग्नामध्ये काय की काही होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हा गोंधळ असतो. पहिला मान हा गणपतीला, दुसरा मान माझ्या कुलदेवतेला असतात. त्याच्यामुळे माझ्या मुलाने माझ्या नातीच्या लग्नात गोंधळ ठेवला. हा गोंधळाचा कार्यक्रम एवढा सुंदर झाला की खूपच. जो व्हिडिओ बनवत आहे ही माझी नात आहे, माझ्या मुलीची मुलगीच आहे. हां, तिच्या इकडे लक्ष द्या, सर्वजण लाईक करा तिला. हा, यांना तर तुम्ही हे मेन पाहुणे तुम्ही ओळखतच असाल यांना. ही वहिनी आणि हे ताई. ठीक आहे, तुम्हाला आवडला? नवरीबाई. हाय गाईज, तर आम्ही आता आलेलो आहे फोटोशूटला. म्हणजे ताईचा फोटोशूट सुरू आहे. तर आम्ही एका मंदिरात आलो आहे. तुम्ही माझ्या दिसण्यावर बिलकुल नका जाऊ, कारण की हे पूर्ण उमटलेलं आहे. गोंधळमध्ये डान्स करून खूप मज्जा आली आहे. आणि आपण, माझ्यासोबत वहिनी पण आहे माझ्या. वहिनी या बरं इकडे, पटकन या. वहिनी आल्या तर माझ्या जीवात जीव असा आला, नाही तर मी एकटी अशी, मला खूप रड येत आहे. काय खूप रड येतं काय. ठीक आहे, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने ताईचे फोटोशूट. तिचं झाल्यावर मी पण करणार आहे. पण आता हे कुंकाचं मी काय करू, कारण की हे उमटलेलं आहे आणि ते मिटत नाही आहे. कुठं गायब झाली काय मिळते, दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यांनी. अदू बोल काहीतरी, बोल अदू. सबस्क्राइब करे, लाइक करे एंड सब्सक्राइब करे. माझ्या आतूला कोणती आतू आहे? कोणती? जोरात बोल. या मला सोडून चालल्या. हे असं योग्य आहे का? असं योग्य आहे का अदू? हो की नाही? नाही म्हणते, हो म्हणते. नाही म्हण. जाऊ द्या. तुम्हाला कसं वाटलं मला भेटून एवढ्या दिवसानंतर? किती महिने झाले? म्हणजे तुम्हाला माझा पचका करायचा आहे माझ्या ऑडियन्स समोर. लाईव्ह चालू आहे काय? लाईव्ह थोडी चालू आहे. लाईव्ह मी हे बिलकुल कट नाही करणार आहे. असं तुम्हाला वाटतं मी कट करणार आहे? बिलकुल cut कर- नाही, असं तर मी टाकणार तर तुम्ही ब्लॉग मध्ये पाहून घ्या. बघा लवकर ब्लॉग. लाईक करे, सबस्क्राईब करे अँड शेअर करे. मी तुम्हाला हे म्हटलं का तुम्हाला म्हटलं मी मला भेटून कसं वाटलं? खूप छान वाटलं मला. खूप छान. खूप म्हणजे असं छान का बरं वाटलं? आनंद माझा गगनात मावेना. जाऊ दे, यांची काही इच्छा. ये देखो है मुझसे कोई स्मार्ट, बताओ खुद नहीं, तुम खुद दे. आपला फोटोशूट आता झालेला आहे. आपला म्हणजे हिचा झालेला आहे आणि माझा पण झालेला आहे. सो तू काहीतरी गोंधळाचं महत्त्व सांग. गोंधळाचं महत्त्व असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक लोककला आहे, परंपरा चालत आलेली आहे, ज्यामध्ये गोंधळ हा केला जातो. देवीचा गोंधळ असतो हा लग्नामध्ये, मुंजामध्ये केला जातो. देवीची स्तुती आणि देवीला विनंती केल्या जाते की आमचं जे कार्य आहे ते सुखासमाधानाने पार पडू दे, यशस्वीरित्या चांगल्या रीतीने पूर्ण होऊ दे. मनातील इच्छा असतात काही लोक ते पण सांगतात देवीला. त्या साकडंसुद्धा मागतात. तसेच खंडोबाचासुद्धा गोंधळ केला जातो. लग्नानिमित्त हा गोंधळ आज झालेला आहे, तो खूप सुंदररित्या झालेला आहे. असं आहे. ठीक आहे, तर असं आहे गोंधळाचं महत्त्व. तर आता आम्ही जेवण करू आणि मग ब्लॉग एंड करू. तुला कसं वाटलं आजचा कार्यक्रम? खूप छान. त्यातून भूल गई हो. छान दिसत आहे. कमेंट आणि ताई, गौरीताई कशा दिसत आहे आणि गौरीताई कशी दिसत आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय. लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय. तर जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.